Hello friend, today we are going to solve scholarship 7th standard chapter first writing word using given clue and contextual meaning word म्हणजे दिलेल्या सूचनानुसार शब्द आणि संदर्भानुसार शब्दाचे अर्थ लिहिणे. हे फर्स्ट टॉपिक आहे आपला. एसवीटी टेक्निकल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. चला आता वेळ न घालवता आपण प्रश्नाकडे जाऊया. फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द ऑप्शन म्हणजे काय करायचं आहे, वेगळा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. पॅरट म्हणजे पोपट, डक म्हणजे बदक, बर्ड म्हणजे पक्षी आणि क्रेन म्हणजे कावळा. तर इथं पक्ष्यांची नावे दिली आणि एक पर्याय असा दिला की बर्ड म्हणून. तर चुकीचा कोणताही वेगळा शब्द बर्ड, कारण बाकी सगळी पक्ष्याची नावे, इथं डायरेक्ट पक्षी म्हटलंय. तो पक्षी होतोय का? नाही होत ना. पुढं रिअरेंज द लेटर, रिअरेंज द लेटर अँड नेम द थिंग यू विअर इन रेनी सीझन म्हणजे या स्पेलिंग पासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि तो शब्द पावसाच्या वेळेच्या सीझन मध्ये आपण ती वस्तू वापरतो त्या रिलेटेड आहे. आता याचा अर्थ काय होतो? रेनकोट पहिला शब्द आहे, आपण त्याचा पावसापासून बचाव होण्यासाठी वापर करतो. पर्याय क्रमांक हे त्याचं बरोबर उत्तर आहे एक. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. चूज म्हणजे निवडा, करेक्ट म्हणजे बरोबर, अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय, कम्प्लीट म्हणजे पूर्ण. कशासाठी? सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी म्हणजे वाक्य पूर्णसाठी. द हेन इन द पिक्चर इज, कोंबडी चित्रामध्ये काय करत आहे? तर धान्य दळत आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? इथं पहिला पर्याय आहे कटिंग द वीट म्हणजे गहू कापतोय का? नाही. थ्रेशिंग द वीट म्हणजे गहू मशीनीमधून काढतोय का? नाही. ग्रेडिंग द वीट, ग्रेडिंग म्हणजे काय? दळणे. वीट म्हणजे गहू. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आणि सोईंग द वीट म्हणजे पेरणी करतोय का गव्हाची? तर नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू आपण आता. आता रीड द वर्ड अँड गेस द नेम ऑफ द ऑक्युपेशन रिलेटेड टू इट. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, व्यवसायाच्या संबंधित तुम्हाला शब्द ओळखायचा आहे. शिव, शिवणे. मेजर म्हणजे माप घेणे. स्टिच म्हणजे शिलाई करणे आणि डिझाईन म्हणजे नक्षी काम करणे. तर पेंटर कलर काम करतो. ग्रोसर म्हणजे किराणा मालाचं दुकान असलेला. टीचर म्हणजे शिक्षक आणि टेलर म्हणजे कपडे शिवतो. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे, कारण हे शिव, मेजर, स्टिच आणि डिझाईन हे सगळं टेलरच्या संदर्भातील शब्द आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड टू द गेम ऑफ क्रिकेट म्हणजे क्रिकेट या खेळाशी संबंधित नसलेला शब्द तुम्हाला शोधायचा आहे. विकेट, स्टंप, अंपायर आणि गोल. तर कोणता आहे? गोल. गोल हा शब्द हॉकीच्या खेळाच्या संदर्भातील आहे. पुढचा प्रश्न, चूज द कॉन्टेक्च्युअल मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड म्हणजे संदर्भ जर त्याचा अर्थ लावायचा आहे अंडरलाईन केलेल्या शब्दाखाली. ओ व्हाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉइल अ चाइल्ड डिलाइट. डिलाइट म्हणजे काय? आनंद. आता इथं राईट म्हणजे बरोबर, प्लेजर म्हणजे आनंद, केअर म्हणजे काळजी आणि अँगर म्हणजे राग. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्लेजर. प्लेजर आणि आनंद सेम अर्थ होतो. पुढचा प्रश्न, क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा शब्द निवडायचा आहे. बिटर, साल्टी, सोर आणि हॉट. बिटर म्हणजे कडू, साल्टी म्हणजे खारट, सोर म्हणजे आंबट. वेगळा शब्द कोणता आहे? हॉट, गरम. इथे बाकी सगळ्यात चवी दिलेली आहे तिन्ही, गरम हा वेगळा शब्द आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलच्या संदर्भात नसलेला शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. नर्स हॉस्पिटलमध्ये असते. डस्टर, इंजेक्शन आणि मेडिसिन. इंजेक्शन पण असते, मेडिसिन पण असते. डस्टर म्हणजे पुसण्याचे आपण काय म्हणतो कपडा वगैरे, ते डस्टर. तर वेगळा पर्याय कोणता आहे? डस्टर. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अँड कम्प्लीट द सेंटेन्स. वी सी डॅश डॅश इन द स्काय आफ्टर द रेन. पाऊस झाल्यानंतर आपण आकाशात काय बघू शकतो? लाइटनिंग, रेन, रेनबो आणि ब्ल्यू स्काय. तर काय बघतो आपण? रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य बघतो. बरोबरचं उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न, आता इथं चूज द थिंग दॅट गोज विथ द की. कीच्या संदर्भातील जो शब्द आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. कोणती? की म्हणजे चावी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा शब्द निवडायचा आहे. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, ब्रेव म्हणजे धाडसी, उगली म्हणजे कुरूप
आणि गर्ल हे सगळे तिन्ही जे शब्द दिले ते मुलीच्या संदर्भात दिले. म्हणजे वेगळा शब्द कोणता आहे? गर्ल. कारण ती दिसायला कुरूप आहे, धाडसी आहे किंवा सुंदर आहे. म्हणून वेगळा शब्द कोणता भेटला आपल्याला? 4 नंबरचा, गर्ल म्हणून. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ प्लांट. प्लांट म्हणजे काय? झाड. पुढीलपैकी कोणता वनस्पतीचा भाग नाही? लिव्ज झाडाला पाणी असतात. बड म्हणजे कोंपण निघतात नवीन पालवी फुटण्यासाठी. स्टेम म्हणजे देठ पण असतं. आणि टस्क म्हणजे दात असतो का वनस्पतीला? नाही. हत्तीचा दात किंवा डुकराचा दात आपण त्याला काय म्हणतो? टस्क. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. जोडी ओळखायची तुम्हाला बरोबरची. कॅट स्पूर करते, गुरगुरणे. अयोग्य जोडी शोधायची, इनकरेक्ट म्हणलंय ना. डॉग बार्क म्हणजे भुकतो. मंकी चॅटर म्हणजे बडबड करतो. काऊ कू करते का? कबूतर काय करतो? कू करतो. काऊ करत नाही. म्हणजे अयोग्य जोडी कोणती आहे? 4 नंबरची. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर. आता इथे तुम्हाला एक पिक्चर दाखवला आहे. किचन घर दिसतंय आपल्याला. लिव्हिंग रूम म्हणलंय का? त्याला राहण्याची खोली म्हणतो का? नाही. किचनला किचन म्हणतो इथं. बेडरूम म्हणजे झोपण्याची खोली. गार्डन म्हणजे बगीचा. तर वेगळा शब्द कोणता आहे? म्हणजे बरोबर चित्राशी संबंधित तर किचन आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द फॉलोइंग जम्बल लेटर. म्हणजे सरमिसळ केलेल्या अक्षरातून अर्थपूर्ण शब्द शोधायचा आहे. एवढॉर आहे ना, तर काय म्हणेल त्याचं? डेवर. काय होईल? डेवर. याचा जर अर्थ तुम्ही मिनिंग शोधलं तर काय होईल? शब्द डेवर होईल. म्हणजे खाणे. पुढचा प्रश्न बघू आपण आता. राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड. योग्य संबंधित शब्द लिहा. आयलिड म्हणजे पापण्या. चीक म्हणजे गाल. चिन म्हणजे हनवटी. नोज म्हणजे नाक. हे कशाच्या संदर्भात पार्ट आहे? तर फेस. काय आहे? फेस. चेहऱ्याच्या संदर्भातील पार्ट आहेत. म्हणजे बरोबरचा पर्याय आपला 2 क्रमांकाचा आहे. पुढचा प्रश्न, चूज द कॉन्टेक्च्युअल मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. म्हणजे संदर्भानुसार अर्थ निवडायचा आहे तुम्हाला या ठिकाणी. द वर्क वॉज व्हेरी लाईट म्हणजे हलकं काम आहे, त्याला अनुसरून आता लाईटच्या खाली अंडरलाईन आहे. लाईटचा इथं अर्थ प्रकाश घ्यायचा आहे का? नाही. नॉट इझी म्हणजे सोपे नव्हते. डिफिकल्ट अवघड होते. इझी म्हणजे सोपे. हार्ड म्हणजे टणक. तर इथं काय? इझी. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हु डेझर्ट यू ॲट अ पिंच. म्हणजे क्षणामध्ये सोडून जाणाऱ्या मित्राबरोबर तुम्ही दोस्ती करू नका किंवा विश्वास ठेवू नका. फॉलो म्हणजे त्याच्या मागे जाणे. लिव्ज बिहाइंड त्याच्याबरोबर राहणे. लिव्ज बिहाइंड म्हणजे त्याच्यापासून दूर जाणे. लिव्ह विथ त्याच्याबरोबर राहणे. कम म्हणजे येणे. तर कोणताही लिव्ह बिहाइंड म्हणजे त्याच्यापासून लांब जाणे. पुढचा प्रश्न, द बॉय वॉज फेमस इन हिज स्कूल. फेमस म्हणजे काय? लोकप्रिय. पॉप्युलर, हॅपी, लाईक आणि प्लेझेंट. प्लेझेंट म्हणजे आनंददायी. लाईक म्हणजे आवडता. हॅपी म्हणजे आनंदी. आणि पॉप्युलर तर पर्याय क्रमांक हे त्याचं एक बरोबर उत्तर आहे. पॉप्युलर झाला, फेमस झाला आपण म्हणतो. पुट द फ्रूट इन द कॅन म्हणजे फळं ठेवण्याची जागा. अ लॉंग स्टिक लांब काठी आहे का? नाही. ॲबिलिटी डू समथिंग काही करण्याची जिद्द आहे का? अ कंटेनर आणि अ बास्केट तर काय आपण? अ कंटेनर हा त्याचा कॅनचा इथं अर्थ घ्यायचा आहे. अ कंटेनर. पुढचा प्रश्न, मिस्टर देशमुख इज अन इम्पॉर्टंट पर्सन ऑन द स्कूल बोर्ड म्हणजे काय? देशमुख हे शाळेसाठी महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. अ फ्लॅट पीस ऑफ वूड होईल का? नाही. द डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ द ऑर्गनायझेशन काय होईल? डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजे संस्थेचे. डिसिजन घेणे म्हणजे काय? दिशा दर्शवणे. म्हणजे बरोबरचा पर्याय आहे 2 नंबरचा. फाइंड समथिंग डल अँड इंटरेस्टिंग नाही. हे पण नाही. टू गेट ऑन अ शिप ऑर प्लेन नाही. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपला पहिला चॅप्टर कंप्लीट झाला आहे. पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा.